अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। त्रिगुणांना उल्लंघनाऱ्यांना वर देणारे असे अत्रि वरद भगवान पुन्हा अत्रि ऋषींना वर देण्यास अवतरले। ते म्हणाले, ज्या अर्थी मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालोय त्या अर्थी तिन्ही लोकांत देवांनाही दुर्लभ अशी कोणतीही गोष्ट मी तुम्हास देईन। तसेच ईर्ष्या व द्वेष जेथे वासही करीत नाहीत अशा अनुसूयेच्या सद्भक्तीनेच आपणास काय इष्ट असेल ते मागावे। अशी भगवंताची उदारवाणी ऐकून मुनी म्हणाले, सर्व लोकांत आता मला मागण्यासारखे काहीच नाही, तरी आपण प्रसन्न असल्यामुळे वर देणारच असाल तर आपल्यासारखाच पुत्र मला प्राप्त होवो। हे गूढ भाषण ऐकून भगवान स्वतःशीच हितगुज करू लागले। दया, क्षमा, शांती, रूप, गुण, शील, औदार्य आदी गुणांनी मजसमान कोणीच नाही, तेव्हा मीच त्यांचा पुत्र व्हावे, अन्यथा सत्य संगतवास तडा जाऊ शकेल। त्यांनी मनाशी निश्चय केला व उभयंता आपल्याकडे पाहत असतानाच त्यांनी आपले सत्वप्रधान रूप धारण करून स्मित हास्याने देव म्हणाले, मी दत्तात्रेय आहे, अर्थात तुला म्हणजे अत्रीला मी मलाच समर्पित केलेले आहे। असे म्हणून बालरूपाने पुढे टाकले। कार्तिक महिन्यातील वद्य द्वितीयेस शुक्रवारी मृग नक्षत्रावर पहिल्या प्रहरावर सर्वांनाच मोहून टाकणारे श्री दत्त दिगंबर दत्तात्रेय सत्य करण्यास आपल्यावर सत्य करण्यास अत्रि मुनींच्या समोर अवतरले। इंद्रनील मण्याप्रमाणे प्रभाचंद्र सममुख चतुर्भुज सर्वांगी रेखीव व मदनासही लाजविणारा असा हा बाळ भासला। या रूपाचे ध्यान करून मुनिवरांनी आपल्या पत्नी समवेत देवांस प्रणिपात केला। हे जनार्दना, आपण स्वरूपाने प्रकटीकरण केल्याने आत्मदान तर केलेतच, परंतु कोटी संतान व्हावे अशी आमची मनीषा असल्याने आम्हा उभयंताचे समाधान काही होत नाही, तेव्हा आपण संतती रूपात येऊन आमची ही कामना पूर्ण करावी। ऋषींची अंतकरणपूर्वक प्रार्थना ऐकल्यावर भगवान स्वतः हे जरी न जन्मणारे असले तरी सुद्धा भक्ताचे स्वाधीन असल्याने त्यांनी तथास्तु म्हणून मी आता या भूतलावर वास्तव्यास राहीन असे वचन दिले। हाच दत्तप्रभूंचा तिसरा अवतार होय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।